नमस्कार मुलांनो, इयत्ता तिसरी मराठीचा 20वा धडा चला च शोधायला. हे चित्रवाचन आहे. यामध्ये च शोधायला म्हणजे च वरून कोणती क्रिया येते आहे, च वरून कोणते शब्द आहेत ते तुम्हाला तुमच्या वहीत लिहायचे. मी आता एक्सप्लेन करते तुम्हाला. च ची क्रिया बघू. क्रिया म्हणजे ॲक्शन्स. आता इथे बघा आजी आहेत. ह्या आजी काय करतायत? ह्यांच्या टोपलीमध्ये भाज्या आहेत. हे काय करतायत? चिरतायत. चिरतायत म्हणजे चिरणे. च वरून काय झालं? चिरणे. हा लहान मुलगा आहे, तो खेळतोय. कशाने खेळतोय? चेंडू. म्हणजे परत च आला, चेंडूशी खेळत आहे. नंतर ह्या मुलाची आई इकडे बसली आहे. ती काय करते बघा, तिच्या हातात चाळण आहे आणि पीठ दिसते. म्हणजे ती काय करते? पीठ चाळते. चाळणे पण क्रिया आहे आणि चाळण, च वरून चाळण हा शब्दही तयार होतो. त्याच्यानंतर या मुलाचे वडील आहेत, ते काय करतायत? चहा गाळतायत. चहा हे गाळतायत. त्याच्यानंतर ही काय आहे? चूल. ही मुलगी चुलीवर काय करते? चपाती पापड भाजते. आता कशाने? हातात काय आहे तिच्या? पापड आहे आणि चिमटा. चिमटा दिसतोय, त्या चिमट्याने तो पापड त्या चुलीवर, चुलीच्या लाकडांवर भाजते आहे. नंतर काय इथे? चमचे. च वरून पुन्हा चमचे आले. त्याच्यानंतर इथे वेगळी भांडी दिली, पण आपल्याला फक्त च वरूनच बघायचं. च वरून काय झालं? चमचे. आणि क्रिया कोणत्या झाल्या? चिरणे, चाळणे. ठीक आहे. आणि आता अजून काय आहे? चप्पल. च वरून चप्पल आहे. या चप्पलाचं अक्षर कशावरून येतं? च वरून. त्याच्यानंतर या कॉट आहे, त्या कॉटवर काय घातलं आहे? चादर. म्हणजे पुन्हा चचा प्रश्न आला. चादर. त्याच्यानंतर इथे देवळी आहे. देवळी याचा अर्थ गावच्या ठिकाणी आपल्याला कपाट असतं की नाही, तसं इथे काय आहे? देवळी. म्हणजे छोटासा त्या भिंतीमध्ये एक होल केला आणि अशी इथे दरवाजा वगैरे कमान घातलेली आहे. म्हणजे ही काय झाली? देवळी म्हणतात. देवळी. आणि ही काय आहे? कपाट आहे. तर च वरची भाषा तुम्हाला समजली. च चिरणे, च चाळण, च चाळणे, च चहा, च चपाती किंवा पापड, च चूल, चमचा, चेंडू, चपला, चादर. ओके. तर ह्या च वर्ण जे शब्द सांगितले, क्रिया सांगितली, ते तुम्ही तुमच्या वहीत लिहून काढायचं आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. थँक्यू.